भूमी अभिलेख या विभागाची भरती प्रक्रिया आहे आणि टेंटेटिव्ह डेट जी दिलेली आहे ती 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा होणं बाकी असलं तरी या परीक्षेसाठी आपण जो अभ्यास केला असेल त्याप्रमाणे आता आपल्याला मॉक टेस्ट या सराव करणं गरजेचंच आहे, कारण की आपल्याला आपलं सिलेक्शन पक्कं करायचं आहे. परीक्षेचा पॅटर्न बघितला तर इंग्रजी एकूण 25 प्रश्न असतील, कमाल गुण असतील 50. किती वेळात? 30 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. मराठी 25, कमाल गुण 50. परीक्षेचं माध्यम असेल मराठी, 30 मिनिटं मिळणार आहे. सामान्य ज्ञान एकूण प्रश्न 25, कमाल गुण 50. तसेच बौद्धिक चाचणी आणि अंकगणित एकूण प्रश्न 25, कमाल गुण 50. आणि मराठी व इंग्रजीमध्ये असणार आणि मिनटं मिळतील 30 मिनटं मिळतील. असं तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. 200 गुण असतील, 120 मिनटात मिळेल. 120 मिनटामध्ये सोडवायचे. यासाठी आपण सराव करणं गरजेचं आहे, कारण की सराव केल्यानंतर आपल्याला पेपरवर कंट्रोल येतो आणि पेपरवर कंट्रोल आल्यावर आपली सिलेक्शन होण्याची संधी वाढत असते. म्हणून exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करा आणि भूमी अभिलेखच्या विविध पदासाठी जी आपण भरती प्रक्रियेला विविध विभागावाईज जी भरती आहे त्यासाठी मॉक टेस्टसाठी अपिअर व्हा. इथे आपल्याला मॉक टेस्ट तर दिलेल्याच आहेत, पण विभागवार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्याही सेपरेट मॉक टेस्ट दिलेल्या आहेत. तर त्या आपण जरूर सॉल्व करा. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका.